तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर मित्रांनो, फिनाले वीक चालू झाला आहे आता. तर या फिनाले वीकमध्ये आपल्याला आधीच टॉप 5 भेटणार आहेत. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय आहेत, वोटिंग लाईनची स्थिती काय आहे आणि कोणावर आहे डेंजर, आणि त्यानुसारच कोण ठरणार बिग बॉस मराठी सीझन नंबर 5चे टॉप 5. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, तन्वी कोलते ही आधीच फायनलिस्ट झालेली होती तिकीट टू फिनाले टास्क जिंकून. आता जे उरलेले 5 कंटेस्टंट आहेत त्याच्यामधून 4 कंटेस्टंट टॉप 5 मध्ये येणार आहेत आणि 4 आणि 1 मिळून म्हणजेच तन्वी आणि बाकी 4 कंटेस्टंट मिळून टॉप 5 ठरणार आहेत. तर आता या 5 जणांमध्ये वोटिंग लाईनची स्थिती काय आहे तर शेवटच्या नंबरवर म्हणजेच मित्रांनो नंबर 5 वर आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद यांचे जे कोण फॅन्स आहेत त्यांना वोट करण्याची खूप गरज आहे, कारण दीपाली सय्यद यांना आता तुमची खूप गरज आहे. दीपाली सय्यद या बॉटममध्ये आहेत, त्यांना वोटिंग खूप कमी होत आहे मित्रांनो. पण दीपाली सय्यद यांच्या फॅन्सना मी एवढंच सांगेन की दीपाली सय्यद या बिग बॉस फेवरेट आहेत, कारण त्यांना ह्या आधी खूप वेळा कमी वोटिंग झाली आहे, पण त्या बिग बॉस फेवरेट असल्यामुळे बाहेर गेलेल्या नाही आहेत. सध्या त्या आहेत नंबर 5 वर. तर मित्रांनो, नंबर 4 वर कोण आहे तर नंबर 4 वर आहेत रेवा. रेवा या एक वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत आणि त्या बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या टॉप 6 पर्यंत पोहोचल्यात. पण हा त्यांचा प्रवास टॉप 5 पर्यंत जाणार का? तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? सध्या त्या आहेत नंबर 4 वर. त्यांना वोटिंग कमी होते, पण दीपाली सय्यद यांच्याहून जास्त होते. तुम्हाला काय वाटतं? बिग बॉस दीपाली सय्यद यांना घेऊन जाणार आणि रेवा यांचा प्रवास इथेच संपणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तरी तेच वाटतंय मित्रांनो. नंबर 3 वर कोण आहे मित्रांनो तर नंबर 3 वर आहेत अनुश्री माने. अनुश्री या ठीकठाक मार्जिनने दीपाली सय्यद आणि रेवा यांच्याहून वरती आहेत. आणि कॉन्टेंटचं म्हणाल तर बिग बॉस सीझन नंबर 6 मध्ये अनुश्री माने हिने दीपाली सय्यद आणि रेवा यांच्याहून खूप जास्त कॉन्टेंट दिलंय, हे कोणी डिनाय करू शकत नाही. पण अनुश्री माने यांना बिग बॉस टॉप 5 पर्यंत घेऊन जाणार का? लोकांचा तरी सपोर्ट दिसतोय, पण बिग बॉस काही करू शकतात. तर मित्रांनो, अनुश्री यांचा प्रवास कुठपर्यंत जाणार हे पण बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. सध्या नंबर 2 वर कोण आहे तर नंबर 2 वर आहेत मित्रांनो राकेश बापट. हा मित्रांनो, राकेश बापट नंबर 2 वर ऐकून खूप जणांना शॉक बसला असेल, पण राकेश यांना नंबर 1 एवढी वोटिंग झालेली नाहीये. ते आहेत नंबर 2 वर. राकेश हे टॉप 5 मध्ये जाणारच आहेत, त्याच्यामध्ये काहीही शंका नाहीये. पण शंका ही आहे की राकेश हे या सीझनचे विनर बनतील का? कारण ते एक विनर कंटेंडर म्हणून समोर येत आहेत मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, राकेश हे विनर बनतील का? तर कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा तुमचं मत काय आणि तुमचा थॉट काय. तर मित्रांनो, आता नंबर 1 वर कोण आहे तर नंबर 1 वर राज्य करतोय विशाल कोटियन. हा मित्रांनो, विशाल कोटियन हा नंबर 1 वर राज्य करतोय आणि राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्या वोटिंगमध्ये जास्त डिफरन्स नाहीये. ज्या प्रकारे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या घरामध्ये राकेश आणि विशाल यांची रायव्हलरी बघायला मिळाली, किंबहुना त्याच्याहून जास्त पटीने आपल्याला वोटिंग ट्रेंड्समध्ये त्यांचे फॅन्स भेटताना दिसत आहेत मित्रांनो. फिनालेच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये काय होणार? विशाल बाजी मारणार, राकेश बाजी मारणार की तन्वी ट्रॉफी घेऊन जाणार? ते पण बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो. पण आता जर बोलायचं झालं की ह्या टॉप 6 मधून आपल्याला टॉप 5 कोण भेटणार आहेत, टॉप 5 स्पर्धक कोण असणार आहेत, तर मित्रांनो मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, मला डेंजर झोन हा दीपाली सय्यद आणि रेवा यांच्यावर दिसतोय. किंबहुना 100% मला वाटतंय की रेवा याच एलिमिनेट होतील मित्रांनो. जशी मला अपडेट मिळेल तसा मी मित्रांनो येणार आहे. तेव्हा अशाच बिग बॉस मराठी रिलेटेड नवनवीन अपडेटसाठी आणि ॲक्युरेट अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.